आता बातमी आहे पुण्यामधून। पुण्यामधल्या मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये निलंबित दुय्यम निबंधक रवींद्र तारू हे रडारवर आलेत। रवींद्र तारू यांनी नोंदवलेल्या 20,000 दस्तांची आता तपासणी केली जाणार आहे। बावधन येथील दुय्यम निबंधक कार्यालयामधल्या 20,000 दस्ताची तपासणी होणार अशी माहिती कळतेय। मुंढवा जमीन व्यवहाराची नोंदणी बावधन सह दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये झाली होती आणि त्यामुळे रवींद्र तारू यांना निलंबित केलेला आहे। रवींद्र तारू 2023 फेब्रुवारी पासून बावधन कार्यालयामध्ये कार्यरत होते। 6 नोव्हेंबरला त्यांना निलंबित करण्यात आले। गेल्या 2 वर्षांमध्ये रवींद्र तारू यांनी 20,000 दस्तांची नोंदणी केली आहे आणि ते दस्त आता तपासले जातील। तर पुण्यामधल्या मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट। ज्या सहाय्यक निबंधकांना निलंबित करण्यात आलेला आहे तर त्यांनी ज्या ज्या दस्तांची नोंदणी केलेली आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये त्या सगळ्या दस्तांची आता तपासणी होणार आहे आणि त्यामध्येही काही गोंधळ झालेला आहे का किंवा काही घोळ झालेला आहे का याची तपासणी आता केली जाणार आहे। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये निलंबित दुय्यम निबंधक हे आता रडारवर आलेले आहेत। रवींद्र तारू यांनी जे नोंदणी केलेली आहे त्या सगळ्या दस्तांची आता तपासणी केली जाईल अशी महत्त्वाची माहिती समोर येते। तर याच प्रकरणी आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे। पुणे कोंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीकडून दिग्विजय पाटील यांना म्हणणं मांडण्यास मुदतवाढ दिल्याची माहिती कळतेय। अमेडियाचे भागीदार असलेल्या दिग्विजय सिंह पाटील यांना मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती कळतेय। खारगे समितीने दिग्विजय पाटील यांना मुदतवाढ दिल्यामुळे खारगे समितीचा अहवाल आता लांबण्याची शक्यता आहे। म्हणणं मांडण्यासाठी 28 नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे। दिग्विजय सिंह पाटील यांनी नोटीस 18 नोव्हेंबर मिळाल्याचे सांगून त्यांनी म्हणणे मांडण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केलेली होती। कोरेगाव पार्क येथील वादग्रस्त शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीचे भागधारक असलेले दिग्विजय सिंह पाटील बुधवारी विकास खारगे चौकशी समितीसमोर हजर राहिलेले होते। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे आणि आता या समितीकडून दिग्विजय पाटील यांना मुदतवाढ मिळालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।